बघा, अजितदादांचं मुळात शिक्षण कमी आहे. PhD म्हणजे संशोधन करणाऱ्या मुलांबद्दल काय व्यक्त व्हावं जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या माणसानं, याचं साधा कॉमन सेन्स अजितदादांना नाही. अजितदादा पवारांना जर एका घरात 5 PhD होत असतील तर त्यात अडचणीचं काय, वावगं काय? उलट हे एक प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे ना, की एका घरात 5 जण जर संशोधन करते, जर एवढा क्वालिफाईड क्लास जर आमच्याकडे तयार होत असेल, त्याचा अभिमान पाहिजे ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून. आणि अजितदादा पवार भारत देशाच्या फॉरेन करन्सीमध्ये सगळ्यात जास्त जर पैसा कशाच्या माध्यमातून येत असेल तर तो संशोधनाच्या माध्यमातून येतो. जर्मनीचं धोरण बघा, अमेरिकेचं धोरण बघा, कॅनडाचं धोरण बघा, रशियाचं धोरण बघा. तिथं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपंड एवढ्या मोठ्या प्रमाणात दिला जातो, संशोधनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. आता हे 8वी 10वी शिकलेल्या अजितदादा पवारांना काय माहित असणार? महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये अनपढ माणसं जबाबदारीच्या पदावर गेल्यानंतर ते अशीच बोलणार ना. त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा असणार आहेत? त्यांच्याच बारामतीतले तालुका अध्यक्ष म्हणतात की महाज्योतीला मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादांनी निधी दिला. त्या तालुका अध्यक्षाला माझं सांगणं आहे, अजितदादा पवारांना मी वेळोवेळी हा प्रश्न विचारलाय की सारथी, बार्टी, तार्टी या सगळ्या संस्थांना ॲज कम्पेअर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही किती निधी दिला हे एकदा अर्थ मंत्रालयाला एक श्वेतपत्रिका जाहीर करायला सांगा ना. सारथीला इमारत निधी किती दिला? सारथीची वसतिगृह कुठं कुठं उभी राहिली? महाज्योतीला तुम्ही किती निधी दिला? महाज्योतीचं कुठं वसतिगृह सुरू झालं का? आणि महाज्योतीचा क्वांटम किती आणि सारथीचा क्वांटम किती? एकदा एक व्हाईट पेपर जाहीर करायला सांगा ना. कशाला वारंवार उत्तर देत बसताय? त्यामुळं नियोजन आणि वित्त विभाग सांभाळणाऱ्या अजितदादा पवारांनी जो काही सामाजिक दुजाभाव दाखवलाय, सारथीला वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय. ती महाज्योतीची मुलं बिचारे, सारथीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून एका मुलाला त्यांच्या अकाउंटला 8-8, 10-10 लाख रुपये वन स्ट्रोक अजितदादा पवारांनी, कुशल प्रशासक, दादा माणूस, प्रशासनावर वचक असणारा माणूस, सारथीच्या पोरांना 8-8, 10-10 लाख रुपये अकाउंटला जमा केलेत. पण महाज्योतीच्या पोराला नोंदणी दिनांकापासून स्टायपन द्यायला अजितदादा तयार नाहीत. याच्यावरती काय म्हणणं आहे? हे कोण अध्यक्ष आहे, कुठला अध्यक्ष आहे माहित नाही मला, पण अजितदादा पवारांना या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगा. आंदोलन खरं झालं, पण ओबीसीच्या आंदोलनानंतर गोविंद देवपाते असतील, तुम्ही असताल किंवा जे काळूराम चौधरी, ती एकत्र ओबीसी आंदोलन होते, परंतु आता एकमेकाच्या विरोधात निवडणुकी ठरलेल्या आहेत. कसं पाहता तुम्ही? काळूराम चौधरींनी माझा फोटो छापून मत मागितलेलं आहे आणि त्यांना माझा फोटो छापून मत मागायला कुठलंही काहीही म्हणजे ते स्वाभिमानानं निवडणुकीला सामोरं जात आहेत. मग त्या काळूराम चौधरीसाठी मी मत मागायला मला अडचण काय? कारण मी लोकशाही मानणारा माणूस आहे, संविधान मानणारा माणूस आहे. एक कार्यकर्ता माझा SC कम्युनिटी मधला माणूस. कारण काय झालंय, या लोकशाहीमध्ये ओपन इज ओपन आणि कॅटेगरी इज कॅटेगरी. म्हणजे कॅटेगरीच्या माणसांनी ओपनच्या जागेवर उभं राहायचं नाही आणि ओपनच्या माणसांनी कॅटेगरीच्या जागा, असं काहीतरी गोड गैरसमज इथल्या अनपढ माणसांना लोकशाहीचा अर्थ घेतला इथल्या लोकांनी. अरे ओपन टू ऑल, ओपन तुमच्या बापाची जागीर आहे. ओपन मध्ये सुद्धा दीनदलित माणूस, भटका विमुक्त माणूस ज्या दिवशी निवडणूक लढेल, तशा पद्धतीची विन विन सिच्युएशन, तशा पद्धतीची फ्री अँड फेअर इलेक्शन होतील, त्या दिवशी लोकशाहीची अंमलबजावणी झाली म्हणायचं. त्यामुळं लोकशाहीचं तत्व सामान्य माणसाला कळावं म्हणून जर विरोधकाची भूमिका सक्षम पद्धतीनं किंवा इथल्या सत्ताधाऱ्यांना लढण्याची भूमिका काळूराम चौधरी घेत असतील तर मला काळूराम चौधरींच्या बेडर वृत्तीला, लढाऊ वृत्तीला पाठिंबा द्यायला एक कार्यकर्ता म्हणून मी इथं. तुम्ही प्रचाराचा फॉर्म भरण्यासाठी देखील आता काळूराम चौधरींचा फॉर्म भरण्यासाठी देखील आला होता. आर्थिक सांगता झाली, एकंदरीत कसं बारामतीचं कसं वातावरण वाटतं? बघा, बारामतीचा एकीकडे धनसत्ता आहे, एकीकडे पैसा आहे, एकीकडे गुळगुळीत रस्ते आहेत, एकीकडे गगनचुंबी इमारती आहेत, एकीकडं बारामती म्हणजे फॉरेन म्हणजे जगभरातल्या प्रसिद्ध सिटीमध्ये बारामतीची गणना केली जाते असं सांगितलं जात आहे. पण त्याच वेळी बारामतीतलेच काही भाग, स्लम्स, त्यांची काय परिस्थिती आहे? हा आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 21ला निकाल वेगळा लागणार निश्चित का नाही लागणार? जर निवडणूक 2 डिसेंबरला होणार होती, ती निवडणूक आता 21 तारखेला गेलेली आहे. काही उमेदवार वंचित देखील राहिलेले, त्यांना फॉर्मही भरता आला नाहीये.
बरेचसे वेगवेगळे या ठिकाणी विचार प्रवाह आले होते, याविषयी काय म्हणतात? हे बघा, लोकशाहीनं सगळ्यांना निवडणुका लढण्याचा अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाच्या भूमिकेत राहून काम केलं पाहिजे, की जे कोणाच्या पक्षाच्या अजेंड्यावर राहून निवडणूक आयोगाकडून हे काम करणं अपेक्षित नाही. शेवटी निवडणूक आयोग कुणासाठी आहे, तर इथली जनता सार्वभौम आहे. निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल, हे काही लोकशाहीचे पिलर आहेत. या पिलरने जनतेला सार्वभौम मानलं पाहिजे, ना की कुठल्या पक्षाच्या अजेंड्यावर त्यांनी काम करू नये. इथं कुणालाही निवडणूक लढवण्यापासून, कुणालाही मतदान करण्यापासून परावृत्त करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुणीही कधीही दिलेला नाही. योगेंद्र पवारांनी एक आरोप केला होता की अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटून आमचे उमेदवार फोडले गेले, त्यांच्यावर दबाव आणला गेला. आता आजच गेल्या 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पार्टीच्या शहराध्यक्षांचा एक बॅगेचा पैसे भरलेला व्हिडिओ व्हायरल होतोय. कारवाई झाली पाहिजे. मतं जर विकत घेतली जात असेल, लोकशाहीची थट्टा मानली जात असेल, मतदार राजाला पैशाचं आमिष दाखवून जर निवडणुका लढवल्या जात असतील, तर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या कन्सिस्टन्सी मधली निवडणूक रद्द झाली पाहिजे. 19 डिसेंबरला म्हणजे उद्या असं मोठं काहीतरी घडेल आणि ज्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी एक मराठी माणूस बसेल असा दावा आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केलाय. कसं बघता? आता बघा, म्हणतोय कोण? पृथ्वीराज बाबा चव्हाण, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री. बोलतायत कुणाबद्दल? तर मराठी माणसाबद्दल. मराठी माणूस कुठल्या पक्षाचा होऊ शकतो? तर भाजपचा होऊ शकतो. नक्की काय चाललंय भारताच्या लोकशाहीमध्ये? कोण कुणाच्या मांडीवर बसतंय आणि कोण कुणाला गुदगुल्या करतंय आणि कोण कुठल्या पक्षात आहे? काल यांचा पक्ष कुठला होता आणि उद्या कुठला पक्ष आहे? याची पृथ्वीराज चव्हाणांकडे त्यांच्या वक्तव्यांकडे बघताना गांभीर्यानं बघितलं जातं. मग अरे, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. एक खरा विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका त्यांनी बजावायला पाहिजे. असं काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करून, हे बघा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा, पण पृथ्वीराज बाबा चव्हाणांना म्हणावं, तुम्ही कुठे आहे? अरे, कधी काळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य करणारा तुमचा पक्ष तुम्ही माजी मुख्यमंत्री म्हणून घेता. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ब्रशब्द बोलायला तयार नाही, ओबीसींच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, तुम्ही लोकशाहीची गळचेपी होती त्याच्यावर रस्त्यावर उतरायला तयार नाही. काहीतरी बोलायचं, सनसनाटी निर्माण करायची. हा, आम्हाला मराठी पंतप्रधान झाला तर त्याचा आनंद आहे, पण असं काहीतरी सनसनाटी काहीतरी त्याला बेस असावा, लॉजिक असावं, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून पृथ्वीराज बाबांना म्हणणं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे गोपीचंद पडळकर यांनी एक मागणी केली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या तरुणांनी खरं तर आत्महत्या केल्या त्यांना 25 लाख रुपये द्यावे आणि त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती खरं तर शासकीय नोकरीला लावा, अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही कसं बघता या मागणी? बघा, मागणी केली पाहिजे. कोण सफर करत असेल तर कुठल्याही आरक्षणाच्या संदर्भात त्याला न्याय मिळाला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. काय प्रश्न होता तुमचा? राज्याच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्ही कसं बघता? सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल माझं मत असं आहे, पैसा पैशाकडे जातोय, श्रीमंत श्रीमंत होतोय, गरीब गरिबीकडे जातोय, शोषित त्याचं शोषण होतंय आणि राजकारणामधले सत्तेकडे सगळे जात आहेत. विरोधामध्ये राहून कोणीही काम करायला तयार नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि विरोधक संपलेला आहे आणि हे लोकशाहीमध्ये ही चिंतेची बाब आहे, असं एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांनी संपवला, साधा प्रश्न आहे ना. कुणाच्या मागे ईडी लावायची, कुणाच्या मागे? आणि विरोधकांनी सुद्धा आता मला वाटते महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल, हे कात टाकेल. एक नवीन प्रश्न, नवीन समस्या, नवीन नेतृत्व, नवीन पक्ष, नवीन विचारधारा इथून पुढच्या कालावधीमध्ये पुढे येतील. आणि आता नरेंद्र मोदी असोत की देवेंद्र फडणवीस असोत की भाजप असो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या सत्ताधाऱ्यांना आत्ताचा विरोधक त्यांना सत्तेपासून खाली खेचू शकत नाही. तर नवी फ्रंट समोर येईल आणि लोकशाहीचं संरक्षण करेल, संविधानाचं संरक्षण करेल, सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराचं संरक्षण करेल. एवढं मात्र मी जबाबदारीने सांगू इच्छितो. बारामतीतील नागरिकांना काय आव्हान करावं लागतं? बारामतीतील नागरिकांना माझं आव्हान असेल, लढणाऱ्या माणसाला मतदान करा. तुम्ही काळूराम चौधरींना मतदान केलं, तो निवडून आला तर तो म्हणेल की मला संविधानानं निवडून दिलंय, मला जनतेनं निवडून दिलंय, बाबासाहेबाच्या मताच्या अधिकारानं निवडून दिलंय. पण इतर कोण निवडून दिला? मला ताईनं निवडून दिलंय, मला दादानं संधी दिली, मला दादानं निवडून दिलंय. हे कुठेतरी लोकशाही विरोधी ही तत्व आहेत. त्यामुळे जनतेला आव्हान करेल, तुमच्यामध्ये मिसळणारा, तुमच्याबरोबर लढणारा, तुमचे प्रश्न मांडणारा माणसाला तुम्ही मतदान करावं, निवडून द्यावं, हे मी बारामतीकरांना आव्हान करेन.
धनंजय मुंडे यांना पंतप्रधान केलं तर सुप्रिया सुळे म्हटल्यात की मी बीडमध्ये जाऊन घोषणा करणार. नाही, त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. संसदेमध्ये त्यांनी घराणेशाहीबद्दल अभिमान व्यक्त केला. अशा उत्कृष्ट संसदपटूबद्दल काय बोलणार? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा रेकॉर्ड झालेला आहे, रेकॉर्ड, कोयता गँग वगैरे वगैरे सोयसो. इथं सुप्रियाताई सुळेंना बोलता येत नाही, पण बीडमध्ये जाऊन मात्र गेलं पाहिजे, अन्यायाच्या विरोधामध्ये भांडलं पाहिजे. परत त्याच बाईटमध्ये म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, गुन्हा सिद्ध झालेला नाही, म्हणजे आरोप झालेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्या उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्याच चांगल्या पद्धतीने देतील, कारण ते उत्कृष्ट संसदपटू आहेत. मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा दिला का नाही त्याच्याबद्दल संभ्रम आहे. मात्र एक निकाल दिलाय कोर्टानं आणि त्यांना दोषी ठरवलंय, 2 वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली. मुळात माणिकराव कोकाटेसारखा असंवेदनशील माणूस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वादग्रस्त विधानं करणारा माणूस, माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस, खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स जर या व्यक्तीला नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असू नये अशी आम्ही वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. आणि आता तर न्यायालयानेच त्यांच्यावरती शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळं अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही. अजितदादा पवारांचाच पक्ष हाच मुळामध्ये डागी मंत्र्यांचा, डागी आमदारांचा, कारखानदारांचा, वतनदारांचा, जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे. त्यामुळे यात वेगळं असं काही नाही. अनेक माणसं, अनेक मंत्री घरी जाऊ शकतात. फक्त कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत, हेअरिंगवर हेअरिंग होतात, पुढे ढकलल्या जातात, म्हणून काही माणसं फक्त कातडी बचाव आहे आता सध्या, पण अनेक माणसं घरी जाऊ शकतात. अशी कोणती माणसं आहेत की तुम्ही सांगता आहात की ती माणसं घरी जायला हे पाहिजे? बघा, कोणावरती तुमचा आरोप? आरोप झालेले अनेक मंत्री आहेत, जसं की जसं भरपूर सांगता येतील. आज कोकाटे गेलेले, जमिनीच्या अपहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक माणसं आहेत. मी सांगेन त्याच्यावरती सविस्तर आम्ही बोलणार आहोत. आज बहुजन समाज पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सांगता सभेला आलेल्या, काय सांगाल बारामती? बारामतीमध्ये विरोधक उरलेला नाही, आणि विरोधक उरलेला नसल्यामुळं सत्ताधारी वर्गाला सत्तेचा एवढा माज चढलेला आहे. त्याच्यावरती एक माणूस लढतोय, एक कार्यकर्ता लढतोय. काळूराम चौधरी आमचे मित्र आहेत, आणि बारामतीमध्ये धनदांडग्या, जातदांडग्या आणि नेहमी सत्तेत असणाऱ्या दादागिरीच्या विरोधामध्ये एक माणूस संविधानाच्या अधिकारावर लढतोय आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं या भावनेनं मी आज बारामतीमध्ये आलोय. आणि काळूरामजींच्या पदयात्रेमध्ये मी सहभागी होतोय, आणि त्यांना मत द्यावं बारामतीकरांनी, यासाठी मी बारामतीकरांना आव्हान करायला आलोय.